श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. दसरा हा सण मोठा नाही, आनंदाला तोटा. खरंच आनंदाला तोटा नाही आहे, कारण की मोठ्या विजयाचा इतिहासच ह्या दिवसामागे लपलेला आहे. प्रभू श्रीरामांनी बलाढ्य अशा रावणाला पराभव केला तो याच दिवशी, म्हणूनच या दिवसाला विजयादशमी देखील म्हणतात. देवी दुर्गेने महिषासूर राक्षसाचा वध केला तो याच दिवशी, म्हणून त्या दिवसापासून देवी दुर्गेला महिषासूर मर्दिनी असं देखील म्हणतात. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा हा आहे, म्हणून या दिवसाला नवीन कामाची सुरुवात ही या दिवसापासून करतात. कुणी नवीन घर घेतं, कुणी वाहन घेतं, कुणी सोनं देखील घेतं. ज्याच्या परिस्थितीनुसार प्रत्येकजण हे काही ना काही घेत असतं, कारण 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त दसरा हा असतो. कोणाला जर नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल ना, तर तो देखील दसऱ्याला सुरू करण्याचा ते देखील विचार करतात. या दिवशी सीमोल्लंघन, सरस्वती पूजन, शमी पूजन, अपराजित पूजन, अपराजित म्हणजे आपट्यांचं पूजन असं केलं जातं. या दिवशी आपल्या महाराष्ट्रात आपट्याची पाने एकमेकांना देण्याची पद्धत आहे. आपट्याच्या पानाला आपण सोन्याचं नाव दिले, म्हणून आपण आपट्याची पानं देताना म्हणतो सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा. या दिवशी सरस्वती पूजन करण्याची पण पद्धत आहे, कारण की सरस्वती ही कला आणि ज्ञान मिळवून देणारी देवता आहे. तर याच दिवशी वडिलांनी मुलांसाठी करायचा एक उपाय, 2 उपाय मी सांगणार आहेत, ते खूप साधे आणि सोपे आहेत. वडिलांनी आपल्या मुलांसाठी करायचं आहे. तर ज्यांचे वडील जवळ नसतील त्यांच्या आईनी हा केला तरी चालतो, पण शक्यतो आता दसरा आहे म्हटल्यावर सुट्टी असणारच, म्हटल्यावर ते घरी असतीलच. मग तुम्ही हा उपाय नक्की करा. पहिला उपाय हा की सोन्याची किंवा दर्भाची एक काडी घ्यायची, ती मधात बुडवायची आणि तुम्ही तुमच्या मुलाच्या जिभेवर ऐन ऐन हा सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे, तो बीज मंत्र तुम्ही तुमच्या मुलाच्या जिभेवर काढायचा. त्या मंत्राने काय होणार, तुमच्या मुलाच्या जिभेवर सतत माता सरस्वती विराजमान राहील आणि त्याला चांगलं ज्ञान आणि गुण प्राप्त होतील. उपाय दुसरा आहे, तो पण खूप सोपा आहे. एक ताट घ्यायचं, त्यामध्ये तांदूळ घ्यायचे, त्या तांदळावर मुलाच्या हाताने 4 मंत्र लिहायचे. पहिला मंत्र श्रीमन महागणाधिपतये नमः, दुसरा श्री कुलदेवताये नमः, तिसरा श्री सरस्वतीये नमः आणि चौथा श्री स्वामी समर्थ. अशी 4 मंत्रे म्हणायचे. तर ते डिटेलमध्ये कसं लिहायचं त्याचा व्हिडिओ चला मी तुम्हाला दाखवते. असे एका ताटात असे तांदूळ भरून घ्यायचे बघा. आता यामध्ये आपल्याला बोटाने लिहायचे. पहिले लिहायचे श्री महागणाधिपतये नमः, श्रीमन महागणाधिपतये नमः, श्रीमन महागणाधिपतये नमः, धीपतये नमः. एकावर एक येऊ द्या, आलं तरी चालेल, त्याला काही होत नाही, कारण की एवढ्या तांदळात तुमची एवढे अक्षर बसणारच नाही. श्रीमन महागणाधिपतये नमः. आता श्री कुलदेवताये नमः, श्री कुलदेवताई नमः, श्री कुलदेवताई नमः. हे झालं दुसरं. आता तिसरं श्री महासरस्वत्यै नमः, श्री महासरस्वत्यै नमः. हे झालं तिसरं. आता सगळ्यात शेवट तुम्हाला चौथं लिहायचं आहे. श्री स्वामी समर्थ. परत एकदा सांगते. पहिलं लिहायचं आहे श्रीमन महागणाधिपतये नमः. दुसऱ्या वेळेस लिहायचं आहे श्री कुलदेवताये नमः. तिसऱ्यांदा श्री महासरस्वतीये नमः आणि चौथ्यांदा श्री स्वामी समर्थ. असे 4 असं तुम्ही काढून घ्यायचे आणि नंतर हे तांदूळ तुम्ही तुमच्या धान्याच्या याच्यात टाकू शकता आणि नंतर त्याचा भात करून खाऊ शकता. तर आत्ता मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे तुमच्या मुलांकडनं लिहून घ्या.
जर तुमची मुलं लहान असतील, अगदी नर्सरीला, ज्युनियर सिनियर, त्यांना लिहिता वाचता येत नसेल तर तुम्ही त्याचं बोट आपल्या हातात धरून त्यांच्याकडनं लिहून घ्या. ही 4ही मंत्र ही खूप महत्त्वाची आहेत. आजच्या दिवशी तुम्ही जे उपाय करता ना त्याचं फळ तुम्हाला वर्षभर मिळत असतं. तर पहिला मंत्र मी सांगितला होता, श्रीमन महागणाधिपतये नमः. गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि त्या बुद्धीच्या देवतेला आपल्याला प्रार्थना करायची की हे बाप्पा, तुझ्यासारखी बुद्धी ही माझ्या मुलाला मिळू दे. दुसरा मंत्र मी सांगितला आहे, श्री कुलदेवताय नमः. कुलदेवता हे आपल्या कुळाचं रक्षण करत असतात, तर आपल्या मुलाचं रक्षण त्यांनी करावं म्हणून आपण श्री कुलदेवताय नमः हा मंत्र लिहायचा आहे. तिसरा मी सांगितलं होतं, श्री महासरस्वती नमः. सरस्वती, मी आधीच सांगितलं होतं की ती सरस्वती देवी ही कला आणि ज्ञानाची देवी आहे. त्यामुळं तिला, आपल्या मुलाला वेगळ्या कला प्राप्त व्हाव्यात, त्याला ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून आपण महासरस्वती देवीला प्रार्थना करायची की तुझ्यासारखे कला आणि ज्ञान माझ्या मुलालाही मिळू दे. आणि सगळ्यात शेवटी मी सांगितलं होतं की श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही त्या तांदळावर लिहायचा आहे. श्री स्वामी समर्थ हे आपल्या सुखदुःखात नेहमी आपल्यासोबत असतात. आपल्या मुलाभोवती त्याचं संरक्षण कवच निर्माण व्हावं म्हणून आपण हे 4 मंत्र तुम्ही तुमच्या मुलांकडनं लिहून घ्या. नक्कीच त्याचं फळ तुमच्या मुलाला प्राप्त होईल. आणि व्हिडिओ इथंच थांबवते. आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.